शहर गुन्हे शाखेकडून घरफोडीसह चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस, एकूण 2,52,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कौतम चौक येथील महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी लिमिटेड सोलापूर या खताच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील 7,200 रुपये चोरी झाल्याचे फिर्यादी वैभव भीमाशंकर जम्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांना दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार 4 इसम हे जुना पुणा नाक्याजवळील आकांक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जवळ संशयितरित्या थांबले होते। प्राप्त बातमीची शहानिशा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सुरेश नारायण रेकुल्ला वय वर्ष 52 राहणार व्यंकटपुरा लोथकुंटा मलकाजीगिरी त्रिमुलगिरी तेलंगणा, अशोक गंगाधरप्पा उर्फ अशोक एच.जी. वय वर्ष 27, टी.एन. मोहन नारायण स्वामी वय वर्ष 42 राहणार हनुमंतपुरा अरूर जिल्हा चिक्काबळ्ळापूर राज्य कर्नाटक, अजमत अब्दुल जब्बार सय्यद वय वर्ष 37 राहणार बालाजीनगर हिंदपूर जिल्हा अनंतपूर राज्य आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील 7,200 रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले विविध कंपनीचे 4 मोबाईल फोन असा एकूण 62,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदरचे आरोपी हे 3 वेगवेगळ्या राज्यातील असून त्यांनी एकत्रित येऊन गुन्हे केले आहेत। नमूद आरोपींविरुद्ध महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात घरफोडी करून चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच नमूद आरोपी हे रामदासपेठ पोलीस ठाणे अकोला येथे भारतीय दंडविधान कलम 457, 380 अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने आरोपी नागेश प्रभाकर चापे वय वर्ष 19 राहणार वज्रेश्वर नगर अकोट रोड सोलापूर, राकेश सुरेश चन्ना वय वर्ष 42 राहणार सायन कोळीवाडा मुंबई, रामहरी दत्तू पवार वय वर्ष 39 राहणार कर्देहळी तालुका उत्तर सोलापूर, ओंकर आनंद चिलका वय वर्ष 25 राहणार एच ग्रुप विडी घरकुल सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आणून एकूण 2,52,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एन राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, विठ्ठल एलमार, चालक सतीश काटे व सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिंद्र रोठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे। सदरची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।